नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे मी फॉक्सटेलचं हे मास्क लावलं होतं आणि ॲक्च्युली हे मास्क मला इतकं आवडलेलं आहे. मी इंस्टाग्रामवर रील टाकली होती याच्या आधी आणि त्या रीलला पण खूप छान प्रतिसाद दिला. पण मला हे पर्सनली इतकं आवडलं की मी आता हे अप्लाय करत राहते. आणि तसंही उन्हाळ्याचा टाईम आहे, तर कोणतं तरी असं मास्क पाहिजे जे ग्लोईंग स्किन ठेवण्यात हेल्प करेल किंवा टॅनिंग थोडं रिमूव्ह करण्यात हेल्प करेल. तर हे मास्क खूप छान आहे. खूप व्हायरल झालेलं होतं मास्क, म्हणून मला ट्राय करायचं होतं. सॉरी. तर त्यामुळे मग मी ते घेतलं आणि मी ट्राय केलं, तुमच्यासोबत रिव्ह्यूसुद्धा शेअर केला. आणि आता माहीला सुद्धा ट्राय करायचं होतं, तर तिने मला 2-3 वेळ लावताना बघितलं. तिलासुद्धा म्हणजे ही झाली की यार मी पण लावून बघते, म्हणून तिने पण लावलं आणि तिला पण खूप आवडलं. म्हणजे आणि काय होतं, जेव्हा आपण रिमूव्ह करतो ना, पहिल्यांदा तर एक्सेस ऑइल वगैरे तर आपल्या चेहऱ्यावर असतेच. एक्सेस ऑइल तर रिमूव्ह करतच ते, पण एक ग्लोईंग स्किन वाटते, एक हायड्रेट स्किन वाटते. तर त्यामुळे मला आवडलं हे. आणि एक थोडंफार टॅन पण रिमूव्ह करते. एक टॅन, प्रॉपर टॅन रिमूव्हल नाही म्हणू शकत आपण, पण टॅन रिमूव्हिंग म्हणजे टॅन रिमूव्ह होतो याने. तर असं आहे. आणि कलर तर एकच नंबर आहे, पर्पल कलरमध्ये इथं लावायला पण छान वाटतं आणि असं बघायला पण छान वाटतं. मी तर सगळीकडे अप्लाय करून घेतलं, तर म्हणजे नेकवर, फेसवर, डोळ्यांवर पण थोडंफार काळं पण. कारण काय होतं आहे, आता एवढ्यात माझं जागरण खूप होत आहे, म्हणून मला स्वतःला असं फील होतं की यार माझ्या डोळ्याखाली काळं तर नाही होत आहे, म्हणजे डार्क सर्कल्स तर नाही झाले, किंवा मग मला असं थकवा तर नाही जाणवत आहे, अशा टाईपचं. आणि असे ते काय म्हणतात त्याला, थोडे डोळे आतमध्ये गेल्यासारखे, म्हणून मी ते डोळ्याच्या वर पण लावून घेतलं होतं. आणि माहीने लावल्यानंतर माहीला पण खूप छान वाटलं. तर तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार याची लिंक, किंवा मग तुम्हाला प्रोडक्ट टॅग करून देणार मी. समोरच तुम्हाला पॉपअप होत राहणार तो प्रोडक्ट, तर तुम्ही परचेस करू शकता. आणि हो सॉरी, अकोटवरून आल्यानंतर बिलकुल तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला नाही गेले. कारण काय झालं की तिकडनं आल्यानंतर मग माझे व्हिडिओज पेंडिंग होते इंस्टाग्रामचे, तर ते मी कंप्लीट केले. आणि त्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे, इंस्टाग्रामच्या पेंडिंग व्हिडिओजमध्ये मी एखाद दिवशी तुम्हाला ते बिहाइंड द सीन वगैरे दाखवून देणार की कसं राहतं, किती वेळ आम्हाला जागावं लागतं आणि किती वेळ मी शूट करते आणि काय काय बिहाइंड द सीनमध्ये काय काय होतं ते सगळं. कोण कोण इंटरेस्टेड आहे बिहाइंड द सीन बघण्यात मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि बस त्या सगळ्या गोष्टी होत्या. मग मी ते शूट केलं. त्यात मग तुम्हाला माहिती होतं, खूप जण विचारत होते की आईंची तब्येत कशी आहे. आता आईंची तब्येत बरी आहे, पण आता कसं आहे, हे आहे पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे त्यांना. तर मग आता ते थोडं बेडवर सगळं काम सुरू आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. मी तर डोळ्याच्या वर पण लावलं आहे, डोळ्याच्या खाली, इकडे नाही लागलेले यार. ठीक आहे, स्प्रेड करून घेते त्याला व्यवस्थित, जिथे जिथे नाही लागलं. हे पार्सल आलेलं होतं फ्लिपकार्टचं, आता ते घेऊन जाते. आणि याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळणारच आहे लवकरच. यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला तिथेच बघायला मिळेल. आणि इंस्टाग्रामवर जर तुम्ही मला अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं ना, फॉलो करून द्या. माय स्टाईल अँड टिप्स ही माझी इंस्टाग्रामची ID आहे. जर तुम्हाला म्हणजे सर्चमध्ये नसेल मिळेल तर मी तुम्हाला त्याची लिंक देऊन देईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून देणार. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा, त्यावर मला फॉलो करा. तुम्हाला तिथे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील, फॅशन व्हिडिओज वगैरे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतील. आणि खूप अफोर्डेबल म्हणजे गोष्टी दाखवत राहते, तर तुमच्यासाठी हेल्पफुल ठरतीलच नक्कीच ते. आणि इथे आलो होतो आम्ही, म्हणजे खूप थकवा झालेला होता आज, म्हणजे खूप इतके काय म्हणतात त्याला, व्हिडिओज आणि हे सगळ्या गोष्टी. आणि खूप दिवस झाले माझी झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही आहे, म्हणून हे आम्हाला दोघींनाही घेऊन आले होते इथे पायाची, म्हणजे हे काय म्हणतात त्याला, मसाज करून घ्यायला. आणि हे कासाच्या प्लेटवर पायाची मसाज होते. तर यांचे खूप म्हणजे असे हेल्थ बेनिफिट्स आहेत याचे. तर तुम्हाला थोड्या वेळाने वर दाखवते की काय काय हेल्थ बेनिफिट्स आहेत, तुम्ही वाचून घ्या. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अनिद्रा वगैरे असलं किंवा मग आणखी खूप काही बिमाऱ्या असतात, त्यासाठी खूप चांगलं आहे. आणि टॉक्सिन्स बाहेर काढतं हे. म्हणजे यावर ना तेल टाकलं जातं, कास्याचं असतं हे, एक प्लेट असते, मशीन आहे ही, त्यावर तेल टाकलं जातं आणि तूप पण टाकलं जातं. तर त्यांनी तेल टाकलं होतं आणि त्यानंतर मग तेल टाकून त्यांनी असं म्हणजे त्यावर अशी ती आपली प्लेट फिरत राहते आणि आपल्या शरीराचे जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडतात आणि पूर्ण काळं काळं होतं ते. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेलच. पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 10 मिनिटाची असते ही. आणि ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बिमारींवर हे सगळं इलाज आहे हा. एक म्हणजे पित्त झालं, पोटदुखी झाली, हृदय रोग झालं, आणि म्हणजे खूप काही इतके सगळे जे बिमाऱ्या आहेत ना, 24
ह्याच्यावर सगळ्या बिमाऱ्यांवर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या बघा तुमच्याकडे जर म्हणजे मिळत असेल असं काही मसाज करून तर आठवड्याला एकदा करा, नाहीतर मग अल्टरनेट डेज पण करतात लोक, महिन्याचं पॅकेज पण घेतात. तर आता मी तर ठरवलं की आठवड्याला एक वेळ जाणार इथे आणि मसाज करून घेणार पायाची. म्हणजे ते पायाची एक प्रकारची मसाजही होते आणि पूर्ण अनिद्रा वगैरे दूर होते आणि काय म्हणतात एक थकवा पूर्ण म्हणजे जो मला थकवा जाणवत होता ना तो पूर्ण मला दूर झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा मी घेतलं नाही असं ही मसाज घेतली ना त्या रात्रीला तर मला इतकी छान झोप लागली, लगेच मला म्हणजे पडलं झोप लागून गेली. हे अशा प्रकारचं काळं होऊन जाते आणि त्याला टॉक्सिन्स म्हणतात, ते टॉक्सिन्स बाहेर पडतात. माहीचं इतकं नव्हतं झालं कारण माहीचे म्हणजे बॉडीमध्ये बहुतेक टॉक्सिन्स नसतील जास्त, पण माझं झालं होतं. आणि यांचं तर हे पहिल्यांदा करून आले होते, यांचं तर खूप झालं होतं म्हणत होते. नेक्स्ट मॉर्निंग त्या रात्रीला तर मग काही शूट करणं झालं नाही, मसाज वगैरे करून आली आणि छान झोप घेतली. मला इतकं छान वाटलं ते मसाज वगैरे घेतल्यानंतर. हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. पोहे बनवले होते ब्रेकफास्टमध्ये आणि मठ्ठा बनवलं होतं आणि आम्हाला चौघांनाही मठ्ठा इतका आवडतो, आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे. म्हणजे माझ्याकडे एक दिवस आड तरी मठ्ठा बनतो. मस्त फुल नाश्ता करून घेतला. प्लेट्स बघा तुम्ही किती भरलेले आहेत, किती वेळपर्यंत आम्हाला भूकच नाही लागली. आणि पोहे तर सगळ्यांचे फेवरेटच आहे आमच्याकडे, जसं मठ्ठा फेवरेट आहे तसेच पोहे फेवरेट आहे. मध्ये काय झालं होतं मागच्या वर्षीला वगैरे की सगळ्यांचे पोहे असे कोणाला खायची इच्छाच नव्हती होत, कारण डेली पोहे बनत होते ना, त्यामुळे तसंच होत होतं. मग गॅप दिली मी खूप दिवसांची, परत आता पोहे सगळ्यांना आवडायला लागलेले आहेत. तर असं होतं कधी कधी खूप जास्त खाल्ल्या गेली एक गोष्ट तर मग त्याची हिक बसल्यासारखी होते. आता वैभवला जेवायला बोलवलेलं होतं कारण त्याचं केळवण राहिलेलं होतं माझ्याकडे, म्हणून मग त्याला जेवायला बोलवलं. कारण आता जास्त दिवस तर त्याच्या लग्नाला राहिलेले नाही आहेत. आता आमच्या लग्नाचीच तयारी सुरू आहे आणि तुम्हाला लग्नाचे ब्लॉगसुद्धा लवकरच बघायला मिळतीलच. आणि त्याचा फेवरेट आहे रसगुल्ला, म्हणून तर त्याच्या डिमांडवर त्याच्या जिजूने हे रसगुल्ले आणले होते. आणि दुसरं तर काही त्याला आवडत नाही गोड, म्हणजे तो इतक्या आवडीने खात नाही, खातो पण इतक्या आवडीने खात नाही जितका रसगुल्ला त्याला आवडतो. तर म्हणून मग घरी पण तुम्ही अकोटला बघितलं असेल, त्याचं केळवणाला रसगुल्लाच होता. आणि तिथे पण मला सांगायला लागलं होतं त्यांना की अरे रसगुल्ला आणा, कारण त्याला रसगुल्ला आवडतो. त्यांनी मला तर आधीच सांगून दिलं होतं की माझ्या केळवणाला फक्त रसगुल्लाच लागेल. आणि माझ्याकडे कोणताही प्रोग्राम असला तर पहिल्यांदाच सांगतो की गोडमध्ये रसगुल्ला असायलाच पाहिजे. तर असं म्हणून आता इथे सगळं काही बनवून ठेवलेलं होतं. कढी आहे, पापड आहेत, वडे, भजी, याची पनीरची भाजी आहे, सगळं बनवलं होतं. फक्त त्यालाच यायला वेळ झाला होता, म्हणून मग आम्हाला जेवायलाही वेळ झाला. आणि तसंही आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केलं होतं त्यामुळे आम्हाला इतकं टेन्शन नव्हतं. पण मग आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि हो, मी खूप विचार करून ठेवला होता त्याच्या म्हणजे केळवणाचा की बाबा मी असं करेल, मी तसं करेल, मी हे डेकोरेशन करेल, पण काहीच झालं नाही वेळेवर. एकतर त्यांनी जी डेट दिली होती मी त्याला, म्हणजे मी ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं त्या दिवशी तो आला नाही. म्हणजे त्याला दुसरीकडे बोलवतं त्या दिवशी म्हणून तो आधीच आला. मग ते काही झालं नाही, म्हणजे मला जी तयारी करायची होती ती तर झालीच नाही. मग वेळेवर माझे पिरियड्स आले, तर त्यामुळे तर मग मला पिरियड्समध्ये इतकं पेन होतं की मग मला काही सुचत नाही, म्हणून मग त्या गोष्टी करूच शकले नाही मी. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि हो, वैभवच्या लग्नाच्या व्लॉगसाठी कोण कोण एक्सायटेड आहे, म्हणजे मी तर आधीच जाणार आहे तशी, म्हणजे गोंधळ वगैरे हे ते सगळ्यांचे ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करेलच. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी कोण कोण एक्सायटेड आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि एका आणखी मामाच भावाचं लग्न आहे, एका ताईच्या मुलाचं लग्न आहे, पण आता तिथे मला माहिती नाही मी किती शूट करू शकणार आणि किती नाही. कारण कसं होतं की आता अनोळखी जागी जातो ना आपण, त्यावेळेला हे नसते माहिती की त्या जागी कसं काय काय होणार आहे म्हणून. पण इथे मला माहिती आहे की इथे मी शूट करू शकेल वैभवच्या लग्नाचे ब्लॉग्स तुमच्यासोबत, तर ते शेअर करू शकणार. म्हणून मग इथल्या ब्लॉगसाठी कोण कोण एक्सायटेड आहे हे सांगाल. अशा प्रकारची मी प्लेट रेडी केलेली आहे त्याच्यासाठी. आणि बस आता त्याला जेवायला वाढलं, तो जेवण करणार. इथे ऑप्शन करायचं होतं तर तिथे मी करू शकणार नव्हते, आणि म्हणून मग ईश्वरी आलेलीच होती. आता ईश्वरी मागच्या ब्लॉगमध्ये ईश्वरीबद्दल खूप विचारलं गेलं होतं की ईश्वरी कोण आहे, माझी बहीण आहे का. तर ईश्वरी ही वैभवच्या काकांची मुलगी आहे, ती अमरावतीलाच राहते आणि थोडं जवळच राहतो आम्ही. तर त्यामुळे मग ती पण आली होती, करवली म्हणून. आता तुमच्याकडे करवली म्हणतात, आमच्याकडे कुरोडीन म्हणतात. तर तिलाच मग ऑप्शन करायला लावलं त्याचं, आणि त्यानंतर मग त्याला जेवायला लावलं, तिचं म्हणजे सोबतच जेवायला लावलं दोघांना, कारण ती करवली म्हणून आली होती ना त्याच्यासोबत. सांडवला शेवटी झालं. चला
बस त्याच्यासोबत कुरोडीन म्हणून थांबला आता पोटभर सगळं फिनिश झालं पाहिजे. जेवा. हो जेव. काय काय आहे? सगळंच आहे. पनीर, रसगुल्ला वेबुदाचा फेवरेट, त्यानंतर जिरा राईस, वरण, कढी, वडे, भजी, पापड आणि पोळी. सगळंच आहे. चांगलं आहे हे. चला आवडलं. तुला आवडलं का रे? तुला नाही म्हणजे तुला आवडलं नाही? तरी हाऊस म्हणावं लागणार म्हणते. अरे बापरे मेहनत घेतली रे मी. सगळं तू बनवलं? खूप छान. बाय बाय. वैभव ईश्वरी निघून गेले. फक्त तो केळवणासाठीच आलेला होता, कारण त्याला इतका वेळ नव्हता, त्याचा जॉब सुरू असतो आणि त्याला घरी जाऊन परत जॉब जॉईन करायचा होता, म्हणून मग तो लवकरच निघून गेला. त्यानंतर मग आम्ही चहा वगैरे बनवला. त्याला चहा पाहिजे नव्हता म्हणून त्याला सरबत बनवून दिलं होतं. तो सरबत घेऊन निघून गेल्यानंतर मग मला चहा पाहिजेच असतो. मग चहा बनवला माहीने. छान आम्ही इथे चहा घेतला आणि नंतर आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.